उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणं मंगलनाथ बांदल यांना भोवलं। वंचित बहुजन आघाडीनं पैलवान बांदल यांची उमेदवारी केली रद्द। बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार केल्याचा त्यांच्यावर ठपका। राजगुन्नर सहकारी बँकेला ढोबळ 45 कोटींचा नफा। 2023-24 आर्थिक वर्षात नेट NPA चे प्रमाण 0%वर। एकूण व्यवसाय 2,500 कोटींच्या घरात। विद्यमान अध्यक्ष दिनेश ओसवाल यांची पत्रकार परिषदेत माहिती। कामाचे पैसे का दिले नाही असा जाब विचारणाऱ्याला बेदम मारहाण। माळुंगे MIDC पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा। शिवीगाळ करीत लाकडी दांडक्यानेही केली मारहाण। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्तांत। बातमी आहे राजकारणाची, शिरूरमधील अपडेटची। इंदापूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणं पैलवान मंगलदास बांदल यांना चांगलंच भोवलं। 3 दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीकडून मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर झाली होती। मात्र शुक्रवारी बांदल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यानंतर पक्षाकडून बांदल यांची शनिवारी शिरूरची उमेदवारी काढून घेण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती। तसेच वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा दर्शवला होता। बारामतीमध्ये उमेदवार न देण्याचे धोरण पक्षाचे ठरले होते। मात्र बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्यानं वंचित बहुजन आघाडीने त्यांची शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते यांनी ही माहिती दिली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार करत असल्याचा ठपका ठेवत बांदल यांची उमेदवारी काढून घेण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांची उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली होती। मंगलदास बांदल यांनी वंचित बहुजन आघाडीने बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तिथे उमेदवार न देण्याची भूमिका आणि धोरण ठरवलेलं असताना सुद्धा मंगलदास बांदल यांनी त्या धोरणाच्या विरोधात गेल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगलदास बांदल यांची शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार ती रद्द करण्यात आलेली आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्दबातल करण्यात आलेली आहे। समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्ले येथील फार्मसीचे विभाग प्रमुख प्राध्यापक मंगेश बाळासाहेब होले यांना जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी हैदराबाद या शासकीय संस्थेकडे शोध निबंध सादर केला। त्यानंतर मंगेश होले यांना PhD ही पदवी प्राप्त झाली आहे। यासाठी त्यांनी टेट्राहायड्रोपिरिमिडीन आणि थायोफेनपिरिमिडीन व्युत्पादनांचे संश्लेषण करून त्याच्या कर्करोगाविरोधी क्षमतेचे मूल्यमापन करणे या विषयावर शोध निबंध सादर केला। प्राध्यापक मंगेश होले यांच्या पत्नी मोनिका यांनी होलेवाडी गावचं सरपंचपद भूषवलं आहे। तसेच खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष बाळासाहेब उर्फ दिनकर होले यांचे मंगेश हे सुपुत्र आहेत। PhD पदवी प्राप्त केल्यानंतर संस्था आणि गावकऱ्यांनी त्यांचा सन्मान केला। मेहुण्याच्या कामाचे पैसे दिले नाहीत याचा जाब विचारल्याच्या रागातून दोघांनी एकाला बेदम मारहाण केली। या प्रकरणी माळुंगे MIDC पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत राघवेंद्र विजयशंकर शर्मा व 41 खराबवाडी असे मारहाणीत जखमी झालेल्या फिर्यादीचे नाव आहे। या प्रकरणी रिषभ गुप्ता, अनुराग पंडित आणि सुमित गुप्ता सर्व राहणार वाघजाईनगर खराबवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी फिर्यादी राघवेंद्र शर्मा यांचे मेहुण्याचे कामाचे पैसे का दिले नाहीत याबाबत जाब विचारला असता रिषभ गुप्ता आणि अनुराग पंडित यांनी फिर्यादी राघवेंद्र यांना शिवीगाळ करीत लाकडी काठीनं बेदम मारहाण केली। येलवाडी येथे चाकण देहूर रस्त्यालगत एका हॉटेलमध्ये देशी विदेशी दारूच्या बेकायदेशीरपणे साठा करून विक्री केल्याप्रकरणी माळुंगे MIDC पोलीस ठाण्यात हॉटेल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अक्षय प्रकाश अस्वले वय 28 राहणार टाकवे बुद्रुक तालुका मावळ असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे। या प्रकरणी पोलीस नाईक गणेश कारोटे वय 38 यांनी फिर्याद दिली आहे। राजगुन्नर सहकारी बँकेला 2023-24 या आर्थिक वर्षात ढोबळ नफा 45 कोटी इतका उच्चांकी झाला असून
2013 नंतर प्रथमच नेट NPA 0% राखण्यात बँकेला यश आलं आहे. याशिवाय या आर्थिक वर्षात बँकेचा व्यवहार 288 कोटीने वाढून तो 2496 कोटींपर्यंत पोहोचला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल आणि उपाध्यक्ष अविनाश काने यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संचालक मंडळ आणि बँकेचे अधिकारी उपस्थित होते. बँकेचा व्यवसायाने वाढलेला ढोबळ नफा हा विचार करून बँकेचे अधिकारी आणि अध्यक्ष उपाध्यक्षांचा बँकेचे संचालक मंडळाकडून सन्मान करण्यात आला. खरं तर राजगुरुनगर सहकारी बँकेला 93 वर्षाची परंपरा लाभलेली आहे. संचालक मंडळाने मोठ्या विश्वासाने माझ्यावर दिनांक 22 जून 2023 रोजी अध्यक्षपदाची धुरा दिली. या आर्थिक वर्षामध्ये बँकेच्या इतिहासात सर्वप्रथमच विक्रमी असे 152 कोटीची ठेवीची वाढ तसेच 136 कोटीचे कर्ज वाटप झालेले असून बँकेचा एकूण व्यवसाय सुमारे 2500 कोटी इतका झालेला आहे. या आर्थिक वर्षामध्ये बँकेला विक्रमी 45 कोटी ढोबळ नफा झालेला असून नेट NPA प्रमाण सर्वप्रथमच 2013 नंतर 0% इतके राखण्यात बँकेला यश मिळालेले आहे. ही सर्व आम्हा संचालकांसाठी, सेवकांसाठी व सभासदांसाठी, कर्जदारांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर बँकेचा डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे येणारा व्यवसाय सुमारे 60% करण्यात येत असतो. तसेच या आर्थिक वर्षामध्ये जे आम्हाला भरीव कामकाज करता आलं त्यामध्ये सर्वप्रथम राजगुरुनगर सहकारी बँकेला केंद्र सरकारच्या MSME अंतर्गत PMEGPची कर्ज योजना एजन्सी मिळवणारी राजगुरुनगर सहकारी बँक ही पुणे जिल्ह्यातील पहिली व महाराष्ट्रातील तिसरी नागरी सहकारी बँक ठरलेली आहे. ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसेच अव्वल वर्षात दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामाची जी प्राण प्रतिष्ठा झालेली आहे त्या दिवशी आम्ही श्रीराम आवर्त ठेव योजना सुरू केली होती. त्यामध्ये न भूतो न भविष्यती अशी 4000 खाती उघडण्यात आली. तसेच कर्ज व्यवहार वाढीवर भर देताना वाहन कर्ज व व्यावसायिक वाहन कर्जामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या आर्थिक वर्षामध्ये बँकेत विविध श्रेणीतील नोकर भरती तसेच अंतर्गत पदोन्नतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच ह्या वर्षी 1 जानेवारी रोजी प्रथमच नवीन वर्षाच्या सुरुवातीस शोध लागला आणि जग बदलले ह्या विषयावरील दिनदर्शिका आपल्यास प्रकाशित करण्यात आलेली आहे. तसेच नवीनच 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दिनांक 8 मार्च 2024 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजगुरुनगर सहकारी बँकेत सर्वप्रथमच मोठ्या प्रमाणात महिला दिन साजरा करण्यात आला. ह्या सर्व गोष्टी मी अध्यक्ष, उपाध्यक्ष अविनाश काने तसेच सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात आम्हाला करण्यात आला. त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचे, सेवक वर्गाचे, सभासदांचे, कर्जदारांचे, खातेदारांचे आभार मानतो. आतापर्यंत आम्हाला जे सहकार्य केलेले आहे. बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.